हिंदू पक्षाच्या याचिकेवर वाराणसी न्यायालयाने ज्ञानव्यापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला आहे। त्यानंतर आज 1 फेब्रुवारी अखेर 31 वर्षांनंतर ज्ञानव्यापी कॅम्पसमध्ये पूजा सुरू झाली आहे। पूजेसाठी पहाटेपासूनच मोठ्या संख्येने लोक ज्ञानव्यापीच्या व्यास तळघरात पोहोचले आहेत। या प्रकरणी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले। विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओमप्रकाश मिश्रा आणि अयोध्येतील रामलल्लांच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त ठरवणारे गणेश्वर द्रविड यांनी मध्यरात्रीच्या सुमारास व्यासजींच्या तळघरात पूजा अर्चा केली। पूजेच्या समयी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष या नात्याने वाराणसीचे आयुक्त कौशलराज शर्मा, मंदिर प्रशासनाचे माजी वर्तमान सीईओ उपस्थित होते। पूजेची पद्धत गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी ठरवली। विधिविधानासह व्यासजींच्या तळघरात पूजा केली। ओमप्रकाश मिश्रा गर्भगृहाचे पुजारी आहेत। पूजेनंतर काही लोकांना चरणामृत आणि प्रसादही देण्यात आला। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।